चला आता काय दिले आपल्याला देते ते कशा टर्म्स मध्ये, वेलॉसिटीच्या टर्म्स मध्ये. जसं की वेलॉसिटी इज इक्वल टू काय 10 k raised to 3/2a. So x raised to 3/2a. x raised to 3/2a. आणि काय विचारताय तुम्हाला, काय विचारताय ते मला काय काढून द्या, वर्क डन काढून द्या. जेव्हा x ची व्हॅल्यू किती 0 to 2 घेऊया. ठीक आहे, चल फटाफट सॉल्व करूया. मास किती आहे 2 किलोग्राम घेऊन टाकू. आणि काय काढायचं आपल्याला, वर्क डन काढायचंय. पण आपल्याजवळ काय वेलॉसिटी, त्याच्यावरून ऍक्सेलरेशन काढता येईल. पण वेलॉसिटी पण कशा टर्म्स मध्ये दिल्या गेलाय, एक्स टर्म्स मध्ये. आणि वेलॉसिटी जर टी च्या टर्म्स मध्ये असेल तर आपण कशाने डिफरन्शिएट करणार, टी ने डिफरन्शिएट करणार. पण वेलॉसिटी जर तुम्हाला एक्स च्या टर्म्स मध्ये आलेला असेल तर तुम्हाला ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय यूज करावा लागतो, ऍक्सेलरेशन इज इक्वल टू काय v dv बाय dx तुम्हाला यूज करावा लागतो, बरोबर की नाही. चलो v किती आहे 10 आहे, x raised to 3/2a d बाय dx आहे. आणि किती x raised to किती 3/2a. आणि हा 10 पुढे आला, नको इथंच घेऊन टाकू. 10 मग काय होऊन जाईल तुमचा 10 आहे, x raised to किती 3/2a. हा 10 का होऊन जाईल पुढे होऊन जाईल, 10 पुढे आला. याचं काय होऊन जाईल डिफरन्शिएट मध्ये काय होतं, डिफरन्शिएट मध्ये काय पुढे येतो, पॉवर काय येतो पुढे येतो. 3/2a x raised to किती 3/2 - 1 म्हणजे किती झाला 1/2 झाला. मग किती झालं तुमचा 10 100 100 गुणिले 3 किती झालं 300 300 भागिले 2 किती झाले 150. चालेल ना, डायरेक्ट लिहू का आता, हे किती झालं तुमचे 150. आणि किती राहिलं तुमचा x raised to किती 3/2 प्लस 1/2. जसं असं केलं तर काय भेटलं आपल्याला, फायनल काय भेटतं आपल्याला, ऍक्सेलरेशन भेटेल. ऍक्सेलरेशन इज काय 150. आणि याचं काय होऊन जाईल, एक्सचा पॉवर काय होऊन जाईल 4/2. एक्सचा पॉवर किती होऊन जाईल 4/2 म्हणजेच किती 2 होऊन जाईल, स्क्वेअर होऊन जाईल. हे काय भेटलं मला, ऍक्सेलरेशन भेटलं. आता काय करणार, फोर्स काढणार. फोर्स कसं काढणार आपण, मास इंटू ऍक्सेलरेशन. मास किती आहे 2 आहे, हे किती आहे 150 x स्क्वेअर आहे. म्हणजे किती झाले 300 x स्क्वेअर, 300 x स्क्वेअर. हे काय भेटलं मला, फोर्स भेटला. आता काय काढायचं आपल्याला, वर्क डन काढायचं. आपल्याला काय काढायचंय, वर्क डन काढायचंय. वर्क डन इज काय फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असेल. पण आपल्याला काय माहिती एक्स मध्ये व्हॅरी करतोय म्हणून काय म्हटलं मी, dw इज इक्वल टू काय f इंटू काय dx. हा व्हेरिएबल तर तिकडे जाऊन काय झाला पाहिजे, मला व्हॅरी केला पाहिजे. म्हणून काय केलं आपण इंटिग्रेशन केलं. f ची व्हॅल्यू किती आहे 300 x स्क्वेअर इंटू काय dx आहे. काय होईल आता, आणि लिमिट काय सांगितलं त्यांनी 0 to 2 सांगितलं. मग पुढं काय होईल, हा 2 काऊन जाईल, हा कट 2 काऊन जाईल +3 होऊन जाईल आणि डिवाइड बाय 3 होऊन जाईल. पहिली तर गोष्ट 300 बाहेर आला, 300 बाहेर आला. इंटिग्रेशन मध्ये काय राहिलं x स्क्वेअर dx. इंटिग्रेशन ऑफ x raised to n dx काय होतो x raised to n + 1 अपॉन n + 1. यांच्या किती आहे 2 आहे. म्हणजे किती झालं तुमच्याजवळ 300 आलंय. याचं काय झालं x क्यूब झालं, डिवाइड बाय काय झालं 3 झालं. आणि काय झालं तुमचं 0 to 2 आहे ना. मग हा किती म्हणजे 100, हा 100 झाला. मग 100 आणि इकडे किती राहिलं तुमचा x चा क्यूब आणि किती झाला 0 to 2. मग हा 100 इथं होणार 2 चा क्यूब मायनस 0 चा क्यूब म्हणजे किती झालं रे 100. आणि किती झालं तुमचं 8 - 0 म्हणजे किती आला 800 जूल. आणि हा टॉप क्वेश्चन मध्ये घेतला जातो. समजलं, सिंपल आहे. फक्त लक्षात ठेवायचं आपल्याला ऍक्सेलरेशन कशा टर्म्स मध्ये दिला जा एक्स. ऍक्सेलरेशन कशामध्ये आलेला आहे एक्स. जर ऍक्सेलरेशन आपल्याला वेलॉसिटीच्या टर्म्स मध्ये टाइमच्या टर्म्स मध्ये आला तर आपण काय केलं असतं, सिंपल डिफरन्शिएट केला असतं, बरोबर की नाही. क्लिअर आहे, सिंपल कन्सेप्ट आहे. काय डाऊट कोणाला